दरम्यान स्वारगेट घटनेबद्दल मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे अत्यंत गंभीर आहेत। मुख्यमंत्री फडणवीसांनी पोलिसांना आवश्यक त्या सूचनाही दिल्या आहेत। स्वारगेट घटनेवर उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील लक्ष ठेवून आहेत। ही घटना क्लेशदायक, संतापदायक आहे। पुणे पोलीस आयुक्तांना आरोपीला अटक करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। तर स्वारगेट एसटी आगारातली ही घटना समोर आल्यानंतर आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी याची अत्यंत गांभीर्याने दखल घेतलेली आहे। मुख्यमंत्री फडणवीस आणि त्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील लक्ष घालून पोलिसांना आवश्यक त्या सूचना दिलेल्या आहेत आणि तात्काळ कारवाईचे निर्देशही दिले आहेत। पुण्यामधली ही घटना समोर आल्यानंतर सरकारने आता कडक पावलं उचललेली आहेत। पुणे पोलीस आयुक्तांना आरोपीला अटक करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। घडलेली घटना संतापजनक आहे, क्लेशदायक आहे आणि पावलं टाकण्यास सांगण्यात आले। आणि या संदर्भात एबीपी माझाने काही सवाल उपस्थित केले। एसटी डिपोमध्ये सुरक्षा व्यवस्थेची जबाबदारी कोणाची आहे? गस्तीवरचे पोलीस त्यावेळी काय करत होते? स्वारगेट सारख्या वर्दळीच्या डेपोमध्ये बलात्कार होऊच कसा शकतो? रिकाम्या बसेसची जबाबदारी कोणाची? साडी, कॉन्डम सारख्या वस्तू सापडतात, याचा अर्थ अशा बसेस अनैतिक कामांचा अड्डा झाल्यात का? हे सगळे प्रश्न या निमित्ताने आता समोर येतात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।